अरे कोण बोलतोय उमेदवार सचिन पडवळ सर्वाधिक 7,000 मताधिक्य 7,708 सर्वात मोठे 7,808 मतांनी विजयी झालो. गणेश रोल गणेश चला रोल रोलिंग गणेश रोलिंग हे सगळ्यांनी लिंक पाठवा मात्र. लाईव्ह आहात तुम्ही रोलिंग. अभिनंदन सचिन भाऊ, तुमचं खूप मोठा मताधिक्याने तुम्ही निवडून आलेलात. विजयाचं श्रेय कोणाला देणार? विजयाचे श्रेय संपूर्णपणे माझे शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे तळागाळातले कार्यकर्ते आहेत त्यांचं प्रमुख श्रेय आहे. त्याचप्रमाणे उद्धवजी ठाकरे साहेब, राजजी ठाकरे साहेब, आदित्य साहेब, अमित साहेब ह्या सगळ्यांनी माझ्या प्रचारामध्ये जे आले ह्या सर्वांचं हे श्रेय आहे. सचिन भाऊ, शिवडी, लालबाग, परळ, मराठीचा बालेकिल्ला, ठाकरेंचा बालेकिल्ला, शिवडीचा किल्ला गड काय ठेवला तुम्ही? आम्ही जेव्हा फॉर्म भरला ना मी त्याच वेळेला इथे पत्रकारांनी मला विचारलं होतं की शिवडीमध्ये काय होणार. आम्ही 15 दिवसापूर्वी सांगितलं होतं शिवडी ठाकरेंची आणि ठाकरेंचीच राहणार. निष्ठावंत विरुद्ध गद्दार अशी लढाई होती, कारण समोर तुमच्याच जुने सहकारी होते नाना मोरे. बघा, आजच्या चांगल्या दिवसाला आहे ना कोणाची नावं घ्यायची नाहीत. मी फक्त एवढंच सांगतो, शिवडी, लालबाग, परळ हा शिवसेनेचा आणि ठाकरेंचा बालेकिल्ला आहे. ह्यापूर्वी पण होता आणि ह्याच्या पुढे देखील राहणार. कोणी किती करा, हा बालेकिल्ला आहे आणि पुन्हा सिद्ध करून दाखवलं आम्ही. 5 पैकी 5 सीट काढून शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी जीवाचं रान केलं सगळ्यांनी. तळागाळातून बाहेर पडले सर्व. आणि जेवढ्यांनी म्हणजे काही आमचे माजी नगरचं फुटले तर जेवढे समोरून फोडले जात होते तेवढा आमचा शिवसैनिक पेटून उठत होता. आणि हेच ठाकरेंचं वलय आहे. ठाकरेंचा कोणी तुम्ही सैनिक जेव्हा एखादा फोडता तेव्हा इतर सैनिक अक्षरशः तुटून पडतात. तेच आमच्या बाबतीत झालं, पेटून उठले सगळे. शिवतीर्थावरती जी शेवटची ठाकरेबांधवांची सभा झाली, किती योगदान आहे तुमच्या? 100% आदित्य साहेबांचं ते अभ्यासू भाषण, मान्य राजसाहेबांचं ते संपूर्ण सादरीकरण आणि उद्धवजींची भूमिका ह्या सर्व भाषणांमुळे मलाच नाही तर मुंबईमधल्या सगळ्याच उमेदवारांना फायदा झालाय. आणि त्यात सर्वात चांगली गोष्ट घडली शाखा भेट. शाखा भेटीला जे म्हणजे राजसाहेब आले, उद्धव साहेब आले, त्याप्रमाणे आदित्य साहेबांची बाईक रॅली, माझ्या प्रचार कार्यालय उद्घाटन रश्मी ठाकरे यांनी केलं. ह्याच्यामुळे शिवसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण झालं. चैतन्य अशासाठी की ठाकरे फॅमिली ज्या वेळेला आपल्या एखाद्या वॉर्डमध्ये येते प्रचारार्थ त्यावेळेला तो शिवसैनिकाला एक नवीन ऊर्जा येते. आणि या ठाकरे फॅमिलीनी शाखा भेटीमुळे संपूर्ण उमेदवारांच्या ऊर्जा निर्माण झाली. इतक्या वर्षांची पालिकेची सत्ता गेलेली आहे, मात्र शिवसेना ठाकरे गटाने खूप मोठ्या प्रमाणात जी टफ फाईट आहे ती भाजपला देखील दिलेली आहे आणि शिवसेनेला देखील. बघा, मला काय आकडेवारी माहित नाहीये, मी आतमध्ये आहे. पण एक लक्षात ठेवा, ज्याप्रमाणे चित्र रंगवलं गेलं होतं की ठाकरे संपले, उद्धव ठाकरे संपले, राजसाहेब संपले, असं जे चित्र आणलं होतं त्यांना दिलेली चपराक आहे की ठाकरे कधी संपणार नाही आणि संपलेला संपणार नाही. आमच्याकडे कार्यकर्त्यांची शक्ती होती, समोर धनशक्ती होती. अशा वेळेला निवडणुकीला उभं राहून प्रचार करणं खूप कठीण होतं. पण ह्या सर्व बिकट आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये आमच्यासारखे उमेदवार ताट मानेने शिवसैनिकांबरोबर, मनसैनिकांबरोबर, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांबरोबर उभं राहून जिंकून आले आहे. त्याच्यामुळे ह्याचं मोल खूप मोठं आहे. आणि लक्षात ठेवा, जय पराजय हे कधी होत असतात, परंतु जय पराजय जरी झाले तरी डगमगून न जाता भविष्यामध्ये 100% तुम्हाला सांगतोय ही ठाकरे युती जी झालेली आहे ना ती भविष्यामध्ये महाराष्ट्र देखील पादाक्रांत केल्याशिवाय राहणार नाही. पण आव्हान दिलं होतं मुंबईमध्ये ज्या प्रकारे बंडखोरी झाली होती शिवडी, लालबाग, परळमध्ये. मी तुम्हाला पुन्हा सांगतोय, शिवडी, लालबाग, परळचा इतिहास आहे. 66 सालापासून बंडखोरी करणारे ते टिकत नाही. आज 16 तारखेपर्यंत सगळ्यांना बंडखोरांना उचलून धरलं. उद्यापासून त्यांची हालत काय असेल ना ते त्यांना कळेल. हिंदुत्व सम्राट अरे सचिन भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. साहेब आगे बढ़ो.
खाली ठेव हा बस थँक्यू अरे पकडून ठेवा होल्ड करा बस थँक्यू थोडंसं हां व्हिज्युअल्स फक्त हृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा अरे मुंबई